नमस्कार, मी ओमप्रकाश उडाल. वास्तव न्यूजच्या रोखोक आखाडा विधानसभेचा यामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा राजकीय आखाडा याच्याबद्दल थोडीफार जी आहे ती आपण समीक्षा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण गेल्या महिन्याभरापासून घनसावंगी विधानसभा मतदारसंघ जो आहे तो ढवळून निघतोय आणि संपूर्ण महाराष्ट्राचं जे लक्ष जे आहे ते ह्या मतदारसंघाकडे वेधले गेले. कारण येथे मातब्बर नेते जे आहेत ते उमेदवार आहेत आणि ते निवडणूक लढत आहेत. याबरोबरच सद्यस्थितीत तरी घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये गटाटाटाचं राजकारण, याबरोबरच पक्ष अपक्षांचे झेंडे आणि बंडखोरी यामुळं या वातावरण जे आहे सगळं ढवळून निघाले. सगळी उलथापालथ जी आहे ती झाल्याचं दिसून येत आहे. आणि या उमेदवाराचं जे मतदानाचं कॅल्क्युलेशन होतं त्यांनी जी आकडेवारी त्यांनी जी लिखित स्वरूपात काढली असेल तर हे सगळं जे गणित आहे ते बिघडल्याचं दिसून येते. म्हणून एकीकडे जर आपण बघितलं गेलं तर सद्यस्थितीत घनसावंगी विधानसभा मतदारसंघामधील सर्वच कार्यकर्ते हे जोमात असल्याचं दिसून येते, तर दुसरीकडे काही उमेदवार आणि काही नेते हे कोमात गेल्याचं दिसून येते. तुम्ही म्हणाल तुम्ही हे असं कसं म्हणता, परंतु मी नेत्यांचे आणि उमेदवारांचे जे आहे आज नाव कुठल्याच घेणार नाही. परंतु आपण मतदार जो आहे तो जागरूक आहे. मतदारसंघातील जी जनता आहे ती सगळी जागरूक आहे. आपण लाईव्ह बघा, या विविध नेते मंडळींचे व्हिडिओ बघा, या नेते मंडळींच्या काही आता या आठवड्याभरामध्ये सभा झाल्या त्या सभा बघा, गावोगाव जे भेटी देत आहेत तिथं बघा. कारण या सगळे जे ग्रहण जे आहेत हे काही उमेदवार आणि नेत्यांना लागल्याचं दिसून येते. म्हणून एकीकडे कार्यकर्ते मोठ्या जोमात असल्याचं दिसून येते, तर दुसरीकडे काही उमेदवार आणि नेते जे आहेत ते कोमात गेल्याचं दिसून येते. कारण या नेते मंडळीमध्ये आत्मविश्वास तेवढासा त्यांच्या चेहऱ्यावरून, त्यांच्या बोलण्यावरून त्यांचा जो आत्मविश्वास आहे काही अंशी डगमगल्याचं जे आहे ते चित्र दिसून येते. कारण चेहऱ्यावरून, तुमच्या हावभावावरून तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या उमटत असतात. म्हणून आपण तेवढे काय अभ्यासक नाहीयेत, परंतु गेल्या आठवड्याभरापासून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये एकीकडे कार्यकर्ते मोठ्या जोमात आहेत, परंतु काही नेते आणि उमेदवार जे आहेत ते कोमात गेल्याचं दिसून येते. यामध्ये या उमेदवारामध्ये एक दोन उमेदवार सोडता इतर कुठल्याही उमेदवाराच्या चेहऱ्यावर हसू जे आहे, आत्मविश्वास जो आहे तो एवढासा दिसत नाही. कारण त्याला वेगवेगळे कारण जे आहेत ते कारणीभूत असू शकतात. यामध्ये गटाटाटाचं राजकारण असेल, नाराजीचा सूर असेल, विकासाच्या बाबतीतली बोंबाबोंब असेल. दुसरी गोष्ट जर आपण बघितलं तर गटाटाटाचं राजकारण असेल, काही अंशी जातीपातीचं राजकारण असेल, काही अंशी समाज बांधवाचं राजकारण हेही असू शकतं. दुसरी गोष्ट, या निवडणुकीमध्ये या नेते मंडळीला आणि उमेदवाराला गाव टू गाव जावं लागतं. यामुळे या गाव टू गाव गेल्यामुळे त्यांच्या त्या प्रचारार्थ ते जे जात आहेत तिथली उपस्थिती म्हणा, त्या उपस्थितीमधील नाराजीचा सूर म्हणा, काही कार्यकर्त्यांचा नाराजीचा सूर म्हणा, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी याला कारणीभूत असू शकतात. म्हणून मला तरी असं वाटतं या घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या कित्येक दिवसापासून चालत असलेले हे जे राजकारण आहेत आणि या उमेदवारीच्या अर्जापासून पक्ष अपक्ष यांचे याबरोबरच बंडखोराचे जे झेंडे वेगवेगळे उभा राहिलेत आणि तसेच काही अंशी जातीपातीचं राजकारण सुद्धा यामध्ये येऊ शकतं की काय, अशा ज्या शक्यता आहेत या सगळ्या शक्यतांनीच या काही उमेदवार आणि नेते मंडळींना यावर विचार करण्यासाठी भाग पडत आहेत. आणि म्हणून त्यांना त्याबाबतचं काही अंशी टेन्शन येण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच मला गेल्या 8 दिवसापासून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामधील एक दोन नेते सोडता कुठल्याही नेत्याच्या चेहऱ्यावर जे आहे ते हसू दिसून आलं नाहीये. म्हणून मला असं म्हणावंसं वाटतंय की एकीकडे कार्यकर्ते मंडळी जी आहे ती मोठ्या जोमात असल्याचं दिसून येते. ते असं म्हणतायत आमचाच उमेदवार निवडून येणार, आमचाच साहेब निवडून येणार, आमचाच नेता निवडून येणार. या सगळ्या जरी गोष्टी हे कार्यकर्ते म्हणत असले तरी सुद्धा दुसरीकडे काही उमेदवार आणि नेते मंडळी जी आहे ही मला कोमात गेल्याचं दिसून आले. कारण त्यांच्या चेहऱ्यावरून, त्यांच्या हावभावावरून त्यांचा जो आत्मविश्वास आहे काही अंशी वेगवेगळ्या कारणाने डगमगल्याच जे आहे ते चित्र त्यांच्या चेहऱ्यावरून तरी दिसून येते. मग त्यांना कुठल्या बाबतीतलं टेन्शन आहे, काय आहे हे त्यांनाच माहित. आपण त्याबद्दल नाही समीक्षा करू शकत. कारण परंतु तरी सुद्धा सद्यस्थितीत घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचं जे राजकीय वातावरण आहे हे गटतट, पक्ष अपक्षांचे झेंडे, बंडखोरीचं ग्रहण, विकासाच्या बाबतीतल्या ज्या काय गोष्टी असतील किंवा सर्वसामान्यांच्या मूलभूत समस्या असतील, या सगळ्या गोष्टीमुळे मतदारसंघ जो आहे तो एकीकडे ढवळून निघालाय. आणि या सगळ्या गोष्टींचा जो इम्पॅक्ट आहे तो या विधानसभा मतदारसंघावर पडू लागल्याचं दिसून येते. आणि म्हणून मला गेल्या 8-10 दिवसापासून असं वाटतंय की घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्ते जरी उड्या मारत असले, कार्यकर्ते जरी उहापोह करत असले किंवा आमचाच नेता निवडून येणार, आमच्याच पक्षाचा नेता निवडून येणार, सोशल मीडियावर तर एवढा मोठा धुमाकूळ चालू आहे. परंतु सोशल मीडियावर तुमचे नेते जे आहेत तो लाईव्ह जे आहे त्या गोष्टी काही जण बघतायत
म्हणून मला असं म्हणावं वाटलं, एकीकडे कार्यकर्ते हे जे आहेत, एवढा जोम आहे त्यांच्यामध्ये, एवढा उत्साह आहे, तो कशाचा आहे काय आहे त्या कार्यकर्त्यालाच माहित, आपण त्याबद्दलही काही बोलणार नाही. परंतु दुसरीकडे तेवढा जो उत्साह, तेवढा जो जोम, तेवढा जे जोमात हे कार्यकर्ते आहेत, त्या पद्धतीने मला नेते मंडळीमध्ये काही उमेदवार आणि काही नेते मंडळीमध्ये तेवढा उत्साह, तेवढा आत्मविश्वास जो आहे तो जाणवला नाहीये. आणि म्हणून जे आहे मला असं वाटलं याबद्दल थोडीफार आपण जी आहे ती समीक्षा करावी. आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचं हे जे राजकीय वातावरण आहे, याच्यामध्ये सगळी उलतापालट झाली. यामध्ये कॅल्क्युलेशनचे जे गणित आहेत ते कदाचित बिघडू शकतात. कोणाला किती त्यांचे जे डॉक्युमेंटली त्यांनी काही गोष्टी केल्या असतील, कुठल्या समाजाचं किती मतदान होईल, आपल्या कार्यकर्त्याचं किती होईल, आपल्या कार्यकर्त्यामधून दुसऱ्या उमेदवाराला किती मतदान होईल, हे सगळं जर कॅल्क्युलेशन त्यांनी केलं असेल तर ह्या कॅल्क्युलेशनचा जो आहे त्यांना तो विचार करत असतील. म्हणून कदाचित त्यांच्या चेहऱ्यावर जे आहे ते हावभाव, आत्मविश्वास आणि हसू जे आहे, आपण म्हणतो ना चेहरा सतत खुललेला पाहिजे, परंतु तसं मला एक दोन उमेदवार सोडता हे काही दिसून आलं नाही. आपण काय उमेदवाराचे आज नाव घेणार नाही, परंतु चला, मतदार राजा हुशार आहे, मतदारसंघातील जनताही फार हुशार आहे. कारण एकीकडे जरी नेते मंडळी स्वतःला जरी फार हुशार समजत असेल, तरी मतदार राजा हा सगळ्यात जास्त हुशार आहे. कारण मतदार राजा हा विचार करून, विचारपूर्वक जे आहे ते मतदान करतो आहे. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टीमुळे घनसावंगी मतदारसंघाचं चित्र जे आहे ते यावर्षी फार मोठं बदलून गेल्याचं दिसून येते. आणि म्हणूनच मला असं वाटलं, एकीकडे कार्यकर्ते मोठ्या जोमात आहेत, तर काही उमेदवार आणि नेते मंडळी ही आपल्याला कोमात गेल्याचं दिसून येते. आपण याबद्दल जाणकार आहात तर आपण खुदच पूर्ण जे आहे काही नेते मंडळीच्या सभा बघा, त्यांचा तिथला उत्साह बघा, त्यांचे चेहरे बघा, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा. आणि याला वेगवेगळे कारण असू शकतात. आणि म्हणूनच मला असं वाटलं रोखोक याच्यावर थोडीफार समीक्षा करावी. चला, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ बनवण्यासाठी वास्तव न्यूज मराठीला नक्कीच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आजच्या या रोखोकमध्ये तुर्तास आपण येथेच थांबूया. परत वेगवेगळे विषय घेऊन आपण रोखोकमध्ये भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.